नमस्कार मित्रांनो, मी अवधूत गुप्ते. स्ट्रगलर साला ही केवळ ह्या माझ्या 4 मित्रांची, जवळच्या मित्रांची मालिका आहे म्हणून नव्हे, तर एक मराठी प्रेक्षक म्हणून मला असं वाटतं की एक रेव्होल्यूशन जे घडलं ते या मालिकेने घडवून आणलं. ह्या सिरीज संदर्भातला एखादी आठवण माझी सांगायची झाली तर स्वतः मी एका एपिसोडमध्ये फीचर झालो होतो आणि त्यावेळेला शूटिंगच्या दरम्यान म्हणजे हे चौघजण जे धमाल करतात, मला काय वाटायचं की हे स्क्रिप्ट कशी लिहित असतील, केवढी स्क्रिप्ट असेल. तर 1 पानाची स्क्रिप्ट असते, त्याच्यामध्ये प्रत्येकाला 2-2 वाक्य दिलेली असतात आणि त्या 2 वाक्यांची हे लोक 20-20 वाक्य कशी करतात आणि बिना वाक्याचे त्याच्यामधनं पंच कसे काढतात, या सगळ्या गोष्टी बघून मी हैराण झालो होतो आणि मला काही ते जमेना. मी अक्षरशः विजूच्या पाया पडलो होतो, विजू बाबा मला सोडव ह्यातनं. पण विजू म्हटलं काय नाही रे, तुझं काय फार काम नाही आहे त्याच्यामध्ये, तू आपला भावल्यासारखा उभा राहा, तुझ्या आजूबाजूला सगळी हे लोक जे करायचं ते करतील, तू शांत उभा राहा. म्हणजे जे काय दिले ते डायलॉग्स बोल. आणि मी अगदी दिलेलेच तेवढे डायलॉग्स मी बोललो आणि कसं निभावून नेलं. शुभेच्छा ह्याच आहे की म्हणजे किती वाईट शुभेच्छा आहेत की तुमचा स्ट्रगल संपू नये. नाही, तुमचा स्ट्रगल जो स्क्रीनवरचा आहे तो कधीच संपू नये आणि हा स्ट्रगलर सालाची ही सिरीज तशीच चालू राहावी. आणि ह्या निमित्ताने म्हणजे स्ट्रगलर सालाची 10 वर्ष साजरी करताना तर मला कुठलं गाणं आठवतं, माझं स्वतःचं गाणं रोहननी संगीत दिलेलं. हार जीत हिल पंडावरे, जिद्द राहू दे म्हणी झुंजायची, पुन्हा अडवतील ही लाख वादळे, सिद्ध होनी तुला उजळायचे पुन्हा तुझा तूच हो रे विधाता, नवा जन्म घेई विजेता, खुणावे तुला रे यशाची दिशा, झुगारून दे साऱ्या चिंता, तुझा तूच हो रे विधाता, नवा जन्म घेई विजेता. विजेते स्ट्रगलर साले.